जगप्रसिद्ध वेरूळ अजिंठा लेण्यांचा वारसा लाभलेले, शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेले, मुघलकालीन कलाकुसर मिरवणारे, त्यानंतर 52 दरवाजांची शहर अशी एक विशिष्ट ओळख असणारे वैभव संपन्न शहर म्हणजेच औरंगाबाद। त्याच्या रूपानुसार त्याला वेगवेगळी नावे मिळत गेली। उदाहरणार्थ पूर्वीचे प्रतिष्ठान, मग खडकी व त्यानंतर औरंगजेबाच्या सहवासाने नावारूपास आलेले औरंगाबाद हे शहर। नाव हा त्याचा पूर्वीपासूनच चर्चेचा विषय ठरला, जो आजतागायत सुरूच आहे। औरंगाबादमध्ये विविध राजघराण्यांची सत्ता पूर्वीपासूनच होती व त्यातून मिळालेले राजकारणाचे धडे जे आजतागायत औरंगाबाद गिरवत आहेत व त्याचीच एक छाप औरंगाबादवर पडलेली पाहावयास मिळते। महान्यूज 24x7च्या या प्लॅटफॉर्मवर आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत, ज्यांनी शिवसेनेचा गड अशी ओळख असणाऱ्या औरंगाबादेत ना फक्त तो गड भेदला, तर स्वतःचा दबदबा देखील निर्माण केला। एक पत्रकार म्हणून सुरू झालेला हा प्रवास आज खासदार पदापर्यंत जाऊन पोहोचला आहे। एक अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व अशी ओळख असणारे औरंगाबादचे लोकप्रिय खासदार इम्तियाज जलील यांना माजी खासदारांच्या आरोपांवर जलील यांनी केलेली तुफान फटकेबाजी चला तर पाहूयात। नमस्कार, मी उमा शिंदे। महान्यूजच्या सर्व रसिक प्रेक्षकांचे या खास कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत। औरंगाबादेतील कोरोनाची परिस्थिती आणि त्यावर केल्या जाणाऱ्या उपाययोजना या संदर्भात आणि येत्या आगामी महानगरपालिका निवडणुका लक्षात घेऊन आज आपल्या महान्यूजच्या या मंचावर एक विशेष असं व्यक्तिमत्व आणि शहराचे लोकप्रिय खासदार इम्तियाज जलील साहेब आपल्या सोबत आहेत। तर सर, तुमचे मनपूर्वक स्वागत। सर, तर आज आपण पाहू शकतो की कोरोनाने सगळ्या जगात थैमान घातले, त्यामध्ये आपलं महाराष्ट्र म्हणावं किंवा आपलं औरंगाबाद कोणत्याच दृष्टीने मागे पडलेले नाही असंही म्हणता येईल, कारण कोरोनाचे रुग्णसंख्या पाहता आज प्रशासन अनेक युद्ध पातळीवर प्रयत्न करतंय, त्यामुळे काही पद्धतीने रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे, परंतु आणखी काय उपाययोजना करायला हव्या? आपलं सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो। औरंगाबादची परिस्थिती आता बघितलं तर खूप आम्ही स्टेबिलाइज केलेले आहे। ते आकड्यांच्या आधारावर आपण घेतलं तर 1-2 महिन्यापूर्वी आपला जो डेलीचा पॉझिटिव्ह रेट होता ते 1800 पर्यंत गेलेला होता। टू बी प्रिसाइज 1795 केसेसच्या पीकवर होतं। आणि आज आपण शहराच्या बाबतीत बोललो तर कालचा जे आकडा होता ते 170 वर आपण आणून ठेवलेला आहे। दुसरं कोणतंही शहर मला असं वाटत नाही की इतकं स्ट्रॉंग रिकव्हरी केलेली आहे, इतकं पॉझिटिव्ह रिकव्हरी केलेली आहे। आपल्याकडची ही जी मेडिकल अवस्था होती ती तशीच होती जसं जे देशात आहे किंवा राज्यात आहे। सगळ्या शहरांची जी परिस्थिती होती ती आमच्या शहराची ही परिस्थिती होती, पण आम्ही खूप फाईट केलं। आम्ही खूप फाईट करून आज आमच्याकडे ऑक्सिजनची कमतरता नाही आहे। रेमडेसिवीरचं आम्ही ज्या प्रमाणात आम्ही जे एक सिस्टम तयार केलं होतं किंवा दुसरा मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत बोलायचे असेल तर व्हेंटिलेटर्सच्या बाबतीत असू द्या किंवा बेडच्या बाबतीत असू द्या, आमची पोझिशन खूप चांगली आहे। फक्त आता लोकांचं हे आहे की लोकांनी काही चांगली ज्या प्रकारे लोक आपल्याला सहयोग देत होते त्याच प्रकारे सहयोग दिले तर मला वाटतं की आपण 0 पॉझिटिव्ह रेटला पोहोचणारे पहिले शहर असू शकतं। ज्या प्रकारे कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे औरंगाबादेत, परंतु मृत्यूदर हा वाढताना दिसत आहे, मग यामध्ये नेमकी चूक कोणाला ठरवणार? नाही, काय आहे की त्याचे खूप सारे फॅक्टर्स आहे। एक तर हे आहे की लोकांमध्ये एक भयाचं वातावरण तयार करण्यात आला होता आणि त्याचं प्रमुख कारण म्हणजे जे मेन स्ट्रीम मीडिया आहे। आपण कोणताही चॅनल उघडल्यावर आज इतने पॉझिटिव्ह, आज इतने उनका ये देखिएगा, इतने पॉझिटिव्ह हो गए हैं, इतने मर गए हैं, तर लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। दुसरा म्हणजे जो एक पेशंट हॉस्पिटलमध्ये गेला, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये, बाहेर आल्यावर ते लोकांना सांगायचे की माझं बिल जे आहे ना ते 5 लाख पर्यंत झालं, 6 लाख, 7 लाख, 8 लाख, 9 लाख पर्यंत लोकांचं बिल गेलं होतं। तर
ज्यांची परिस्थिती नाही होती आपण इतके पैसे खर्च करू, ते गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेलं तर त्यांना सांगायचं की नाही तुम्ही आमच्याकडे बेड अवेलेबल नाही आहे, तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटल. आता त्याची हेच नाही आहे, फायनान्शियल कॅपॅसिटीही नाही आहे की ते 1 लाख रुपये खर्च करू शकतं. मग ते काय केलं, ते घरी जायचं आणि घरी जाऊन ते कशा ना कसे काहीतरी आपलं मेडिसिन्स घेऊन फिजिशियनला जाऊन दाखवून ते आपलं मेडिसिन्स घेऊन, मग जेव्हा त्याची परिस्थिती खूप वाईट होली, सिरियस कंडिशनमध्ये आला, मग ते पुन्हा ते हॉस्पिटलमध्ये आलं. आणि ज्यावेळी ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला स्वतःला आलं तर त्याची परिस्थिती इतकी वाईट झाली होती, ते त्याचं रिकव्हरी होणं खूप कठीण होतं. तर त्याचं एक प्रमुख कारण मला असं वाटतं की हे एक डेथ रेट जे वाढलं. सत्तेत आल्यापासून अनेक विकास कामांचा तुम्ही आढावा घेत आहात आणि वारंवार सातत्याने विकास कामे, औरंगाबादचा विकास कसा होईल याच्याकडे तुम्ही लक्ष देत आहात. परंतु मागच्या काही महिन्यांमध्ये तुम्ही पार्लमेंटमध्ये औरंगाबादच्या किंबहुना मराठवाड्याच्या पाणी प्रश्नाविषयी एक भाषण दिलं होतं. तर आजही औरंगाबादमध्ये असे काही भाग आहेत, असे काही वॉर्ड आहेत जिथे पिण्याच्या पाण्याची समस्या मुख्यतः आहे. मग आपण जेव्हा मराठवाड्याचा विचार करतो तेव्हा औरंगाबाद कुठेतरी त्यातनं वगळलं जातंय का, किंवा आपल्या इथेच मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीये? नाही, मी आपल्याला जे आपण जे बोललेले आहे की काही वॉर्डामध्ये हे प्रॉब्लेम आहे करके मी स्पष्टपणे सांगतो की काही वॉर्डामध्ये नाही आहे. संपूर्ण औरंगाबाद शहरामध्ये ही प्रॉब्लेम आहे, किंवा आपण हे सांगू शकतो की संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे प्रॉब्लेम आहे. आणि मी हे मान्य करतो आणि हेही मान्य करतो की औरंगाबादची जे पाणीचा जो प्रॉब्लेम आहे ते सेल्फ क्रिएटेड प्रॉब्लेम आहे. आम्ही स्वतः तयार केलेला प्रॉब्लेम आहे. आम्ही म्हणजे जे लोक सत्तेमध्ये बसलेले होते, ते तुमच्या खासदार असू द्या, आमदार असू द्या, किंवा महानगरपालिकामध्ये मागच्या 30 वर्षामध्ये जे लोक बसलेले होते, प्रामुख्याने कोण होते तर शिवसेना होती आणि भारतीय जनता पार्टी होती. या लोकांनी पाण्याचा एक प्रॉब्लेम क्रिएट केलं होतं. आपल्याकडे जायकवाडी डॅम आहे. आज आपण औरंगाबादकरांची अवस्था अशी झाली, धरण उशाशी आहे पण कोरड घशाला. एक्झॅक्टली. त्याचं प्रमुख काय आहे की आपण आज आपल्याकडे जायकवाडी डॅम असूनही सुद्धा आपण का त्याच्या बाबतीत आपल्याकडे पाणी येत नाही. त्याचं प्रमुख कारण एकच आहे की जायकवाडी डॅम असूनही सुद्धा आपण इथपर्यंत औरंगाबादला पाणी आणू शकलं नाही. त्याचं वेगळं कारण आहे. प्रायव्हेट कंपनी आणायची होती त्यांना, त्याच्यामध्ये त्यांची हिस्सेदारी होती. इथे वॉटर टँकर्स जे आहे ते अनेक पुढाऱ्यांचे वॉटर टँकर्स आहेत, त्यांचा बिझनेस संपलेलं असतं. पण आता मी 2014ला जेव्हा आमदार झालो होतो की पहिल्यांदा मी हे सांगितलं होतं की 2014ला की हे स्कीम आपण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने करू. कारण महानगरपालिकामध्ये गेली तर स्टँडिंग कमिटीला कमिशन द्यायचं, जे जनरल बॉडीचे जे लोक असतात त्यांना काही पैसे द्यायचे, मग अधिकाऱ्यांच्या मध्ये इतकं भ्रष्टाचार होतं त्या महानगरपालिकेमध्ये, ते स्कीम कधीही सक्सेसफुल झालं. माझा इतकं जोराने विरोध केले होते हे सगळे हे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनाचे नेत्यांनी. त्यांची इच्छा होती की नाही हे स्कीम महानगरपालिकेने करायची. 2014 पासून मी असेंब्लीमध्ये पण हे सांगितलं होतं की हे स्कीम आपल्याला करायचं असेल तर जे स्पेशलाइज्ड एजन्सी आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, आता त्यांना फायनली ते एक्सेप्ट करावं लागलं आणि ते स्कीम आता सुरू झालेली आहे. मी औरंगाबादच्या लोकांना आश्वासन देतो, आश्वासन नाही प्रॉमिस देतो त्यांना की येणाऱ्या 2 ते 2.5 वर्षामध्ये आम्ही पाणीचे संपूर्ण जे प्रॉब्लेम्स आहे ते आम्ही संपवून टाकू. फक्त आपल्याला विनंती आहे की महानगरपालिका आता त्याच लोकांच्या हातात देऊ नका, ज्या लोकांनी तुम्हाला इतकं वर्ष फक्त आपला स्वार्थासाठी की तुम्हाला कितकं त्रास सहन करावा लागलं होतं. विशेषकर महिलांसाठी मी बोलतो की रात्री 2 वाजता पाणी, रात्री 3 वाजता पाणी, अर्धा ताससाठी 7-7, 8-8 दिवसानंतर पाणी. म्हणून मी लोकसभेमध्येही मुद्दा प्रस्तुत केला. प्रधानमंत्रींना सांगितलं की तुम्ही इतकं मोठं भाषण करतो आणि हे सांगतो की आम्ही सगळ्यांसाठी हे करणार आहे, हर घर नल जल. मी त्यांना सांगितलं की साहेब, औरंगाबादला आपण एक एक्झाम्पल म्हणून, एक पायलट प्रोजेक्ट म्हणून औरंगाबादला घ्या. कारण माझ्या शहरामध्ये आजही 7 दिवस, 8 दिवस, 9 दिवसानंतर पाणी येतं. तर एक पायलट प्रोजेक्ट म्हणून औरंगाबादला घ्या, तिथे सक्सेसफुल करा आणि देशाला दाखवा की औरंगाबादची परिस्थिती हे होती, आता आम्ही या असा चेंज केलेला आहे. तर मी फॉलो करत आहे. बघा, आता तुम्ही सत्तेत आहात. तुम्ही म्हणाले की मी 2014 साली म्हणालो होतो की मी पाणी प्रश्न सोडवेल वगैरे, आणि आता तुम्ही कमिटमेंटही दिली की येत्या 2.5 वर्षात हा प्रश्न सुटेल.
आणि त्याकरिता महानगरपालिका आमच्या ताब्यात द्या असं तुम्ही इनडायरेक्टली नागरिकांना आवाहन इनडायरेक्टली करता नाही, इनडायरेक्टली नाही, मी डायरेक्टली म्हणतो. आपण सगळ्यांना आपण चान्स दिलं होतं आणि काय काय अवस्था झाली होती. म्हणजे औरंगाबाद जे शहराचं नाव वर्ल्ड लेवलवर व्हायला पाहिजे होतं, आज आपली अवस्था काय होती. आज आपल्याकडे रोड चांगले नाही, पाणी आपल्याला मिळत नाही, कचऱ्याची समस्या होती. ते धीरे 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 आम्ही फॉलोअप करून हे करत आहे ना. पाण्याची समस्या आपल्याला कमी करायची असेल आणि आमचा मुलगा इथे राहणारा जे आहे ते नोकरीसाठी पुणे, मुंबई, दिल्ली, नागपूर, नाशिक कुठेही जायला नको. आपण इतकं इन्फ्रास्ट्रक्चर इतकं चांगल्या रीतीने आपण तयार करू की आपण आपल्या यंगस्टर्सला जॉब ऑपॉर्च्युनिटीज इथेच क्रिएट करून देऊ. आपण आपल्या फ्लाईटची कनेक्टिव्हिटी आपण केलेली आहे, आपण रेल्वेच्या बाबतीत आपण फॉलोअप करत आहे. हे सगळं झालं तर आपण मोठमोठ्या IT इंडस्ट्रीज असू द्या, प्रोडक्शनची इंडस्ट्रीज असू द्या, दुसरे इंडस्ट्री जे आहे जे आपल्याला जॉब्स क्रिएट करतील त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. आणि औरंगाबादला इन्फ्रास्ट्रक्चर आपण खूप चांगलं आपण तयार केलं तर औरंगाबाद मतलब अजूनही माझी समज हे आहे की या महाराष्ट्र राज्यातला सगळ्यात चांगला आणि जे टुरिझम पॉइंट ऑफ व्ह्यूचे दृष्टीने बघितलं तर आपलं टुरिझम कॅपिटल इन द रिअल सेन्स ऑफ द वर्ड आपण तयार करू शकतो. तुम्ही आधी म्हणून डेव्हलप करता येईल त्याकरिता आपण ऑरिक सिटी सुद्धा सुरू करण्याचा मानस होता आणि ती बांधली. परंतु आज आपण बघतो की काही कारणांमुळे त्याच्याकडे दुर्लक्ष होताना आपल्याला दिसतंय किंवा काही उद्योग हे औरंगाबादला देण्याऐवजी ते महाराष्ट्रात इतरत्र हलवले जात आहेत. मग औरंगाबादला डावलण्यात येतंय का? 2 दिवसापूर्वीच मी ऑरिक सिटीला भेट दिलं, त्याचं सगळं अनालिसिस मी केलं, त्यांना विचारपूस केली की किती इंडस्ट्रीज येणार आहे, किती जागा आपल्याकडे शिल्लक आहे आणि काय परिस्थिती आहे. हे खरी गोष्ट आहे की महाराष्ट्राचे जे औद्योगिक मंत्री आहे ते आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. शिवसेनेची सरकार आहे. मग सरकार जेव्हा मी निवडून आलो होतो इतकं बहु केलं होतं की औरंगाबाद मधून हे तर आमचं हे संभाजीनगर आहे, याला हे कसं आलं आहे. आता तुमची सरकार आहे, पालकमंत्री तुमचे, औद्योगिक मंत्री तुमचे, मुख्यमंत्री शिवसेनेचे. तर औरंगाबाद आणि औरंगाबादकरांवर तुमचं इतकं प्रेम असेल तर आम्ही हात जोडून आपल्याला विनंती करतो की जसा औरंगाबादला एक बजाज सारखी कंपनी आली होती आणि 10-10 हजार लोक तिथे काम करायचे, तसा प्रकारचे 2 इंडस्ट्रीज आम्हाला दिले. म्हणजे नाहीतर काय आहे की जे इंडस्ट्री आली तर अजित पवार साहेब घेऊन जाणार, मुख्य देवेंद्र फडणवीस साहेब नागपूरला घेऊन जाणार आणि मराठवाड्याचे लोक खूप सज्जन शांत स्वभावाचे, काही बोलणार नाही. तर मी बोलणार आणि मी तुम्हाला प्रश्नही विचारणार की फक्त लोकांना आपल्या हे भावनिक मुद्द्यांवर आपण हे करणार, उत्तेजित करणार किंवा त्यांच्यासाठी आपण काही चांगलं करणार, याच्या बाबतीत मी प्रश्न विचारत राहणार. आता तुम्ही म्हणालात की येत्या आगामी निवडणुकांमध्ये औरंगाबादकरांना मी डायरेक्टली आवाहन करतो की आम्हाला संधी द्या. तर कोणत्या बेसिसवरती औरंगाबादकरांनी पुन्हा एकदा मनपासाठी तुम्हाला संधी द्यायला? नाही, मनपामध्ये काय आहे की मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की मी केंद्राकडून अनेक स्कीम्स आणू शकतो. केंद्रामध्ये सरकार कुणाची आहे महत्वाचं नाही आहे. आपण चांगले प्रोजेक्ट घेऊन गेले तर तिकडचे अधिकारी असू द्या, सरकार असू द्या, ते आपल्याला सपोर्ट करते की नाही हे स्वतःसाठी काही मागत नाही, त्याच्या शहरासाठी मागत आहे. तर आपण कोट्यवधी रुपयांचे स्कीम्स इथे आणू शकत. पण तेच लोक महानगरपालिकामध्ये बसणार आहे ज्याने 30 वर्षापासून आमच्या शहराचे फक्त वाटोळे केलेले आहे, वाट लावलेली आहे. तेच लोक पुन्हा येऊन बसतील. तर माझी इच्छा नसेल की मी काही प्रोजेक्ट आणू, काही फंडिंग आणू करके उसमें, कारण तेच लोक खाणारे लोक असतील तर त्याचा काही फायदा होणार नाही. म्हणून मी लोकांना एक विनंती करणार आहे की एकदा मला संधी देऊन बघा तुम्ही. आणि शहराची मतलब एक पूर्ण चेहरा मी बदललं नाही तर पुन्हा मला कधीही तुम्ही निवडून द्यायचं नाही, कोणत्याही इलेक्शन मध्ये निवडून द्यायचं नाही. पण एकदा महानगरपालिका माझ्या हातात द्या तुम्ही आणि बघा मी कसं काय चेंज करून टाकतो. म्हणजे ती महानगरपालिका इलेक्शन अत्यंत चुरशीची होणार यात काही शंकाच नाही. फक्त मला लोकांना हे सांगायचे आहे की आता खूप झालं जाती धर्माचा, हिंदू मुस्लिम करून मत मागणारे जे लोक आहे, फक्त भावनिक भावना भडकावणारे लोक जे आहे त्यांना एकदा तरी बाजूला ठेवा. औरंगाबादमध्ये इतके यंगस्टर्स आहे, त्यांच्या फ्युचरच्या बाबतीत आपल्याला विचार करायचे आहे. आणि जे लोक काम करतील, मी नाही काम, तुम्हाला असं वाटलं की इम्तियाज जलील काही कामाचं नाही आहे, मग तुम्ही देणार नाही.
आज तुम्ही मला एक खासदार केलेला आहे, मी तुमचा धन्यवाद देतो की एका आमदाराला ज्यावेळी देशामध्ये सगळं मोदी मोदी चाललं होतं, औरंगाबाद शहरासारखं एक शहरामध्ये तुम्ही मला निवडून दिलं, तर काहीतरी बघितलं असेल ना की नाही, हे आमदार असताना 5 वर्ष त्यांनी चांगलं काम केलेलं आहे म्हणून आम्ही त्याला मत देतो आणि त्याला खासदार करतो. आता खासदार म्हणून मी चांगलं काम करत असेल तर एकदा मला महानगरपालिका तुम्ही देऊन बघा, मी बघा शहराचे कसं काय चेंज करतो. आता विकास कामांकडे आपण पाहायला हवं, पण काही नेत्यांकडून, शिवसेनेच्या नेत्यांकडून असा आरोप होताना दिसतोय की इम्तियाज जलील हे फक्त मुस्लिमांचीच बाजू मांडतात किंवा तेच धार्मिक. एक उदाहरण द्या मला. आता कोरोनाची परिस्थिती आहे आणि कोरोनाच्या परिस्थितीत जर आपण पाहिलं तर चंद्रकांत खैरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिलं होतं की मुस्लिम बहुल भागात लॉकडाऊन मध्ये सूट देण्यात येते, निर्बंधामध्ये सूट देण्यात येते, पण हिंदू बहुल भागामध्येच लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करण्यात येते. मग नेमका दबाव कुणाचा? मग की खैरे साहेब खूप आदरणीय आहे माझ्यासाठी, मतलब ते शहराचे खासदार राहिलेले आहेत इतकं वर्ष. माझी त्यांना एक हात जोडून विनंती आहे, आता हे बस करा. मतलब कोणालाही हे पटतं नाही, तुमच्या कट्टर शिवसैनिक असू द्या, त्यांनाही विकास पाहिजे, त्यांनाही काम पाहिजे. हे हिंदू मुस्लिम आता बंद करा. म्हणजे ठीक आहे भाई, त्यांनी बघितलं असेल की रोशन गेटमध्ये लोक जास्त दिसतील किंवा किराडपुरामध्ये लोक जास्त दिसतील, ते मुस्लिम बहुल एरिया आहे. आता इफ्तारीच्या टाइम मध्ये त्यांना खजूर आणण्यासाठी, काही खाण्याच्या सब्जी तरकारी आणण्यासाठी तिथे त्यांना रश दिसलं असेल. पण मार्केटमध्ये जेव्हा ते जात होते तर लोक असं बघत होते का की हे हिंदूची दुकान आहे का, हे मुसलमानांची दुकान आहे? त्यामध्ये सगळ्यांची होते, सिंधी बांधवांची होते, मारवाडींची होते, जैन लोकांची होते, शीख लोकांची होते, सगळ्यांची होते. मग त्यांच्या पोटाचा काही विषय आपण काढणार का नाही आहे? सत्ता तुमची आहे ना. मी तर सगळं कम्प्लीट लॉकडाऊनचं समर्थन केलं असतं. खैरे साहेबांनी हे सांगितलं असतं की हे सगळे जे दुकान आपण बंद केलेले आहे लॉकडाऊनमुळे, त्यांना आमच्या सरकारच्या वतीने आम्ही दर महिन्याला 10,000 रुपयेचं पॅकेज देणार आहे. तुम्ही काही देणार नाही. मग ते छोटे छोटे कारोबार करणारे वाले लोक, त्यांचं पोट नाही आहे का? म्हणजे हे सील करण्याच्या वेळी एका पान टपरीवाल्याला सील केलं, मग किती पैसे कमावणार ना असणार ते. ही स्टेटमेंट दिलंय की औरंगाबाद मध्ये MIM ची सत्ता नसून दादागिरी आहे. तर मग तुम्हाला वाटतं का की खरंच असं घडतंय काही? फक्त खैरे साहेबांना हे सांगायचे आहे की आपण इतकं वर्ष औरंगाबादचं प्रतिनिधित्व केलेले आहे. आता तुम्ही आमचे एक सिनियर लीडर म्हणून तुम्ही आम्हाला आमचं नेतृत्व करा. मी तर नवीन आहे, तुम्हाला एक्सपिरियन्स आहे, तुम्ही मला बोलवा की आपल्याला शहरासाठी हे करायचे आहे. पण अशा प्रकारचे हे भानगडीत पडू नका की मतलब हे हिंदू मुसलमान, हे हिंदू लोगों का ये हो रहा है, MIM की गुंडागर्दी चल रही है. कुठे आहे सांगा ना. अगर असेल तर कृपा करून जाऊन पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट करा ना. हे ना करता फक्त मतलब अशा प्रकारचे स्टेटमेंट्स देऊन वातावरण खराब करण्याचा काही अर्थ राहिलेला नाही. आपल्याला सगळ्यांना सोबत जाऊन सगळ्या राजनैतिक पार्टीने इलेक्शनच्या वेळी आपण लढू. तुम्ही शिवसेनेचे, हे भारतीय जनता पार्टीचे, मी MIMचे, कोणी इलेक्शनच्या वेळी आपण ते करू सगळं. पण यावेळी जे लोक परेशान आहे, हैराण आहे, आपण सगळं एकत्र येऊन शहराच्या आणि शहरामध्ये राहणाऱ्या लोकांचा, जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या लोकांचा आपण कशा काय भला करू शकतो त्याच्या बाबतीत विचार करायला पाहिजे. आता आगामी काळात निवडणुका पार पडणार आहेत महानगरपालिकेच्या. तर मग जळगाव असो, धुळे असो, या ठिकाणी असं बघायला मिळालं की MIMने सत्ताधारी किंवा जे बहुमत ज्या पक्षाला पडत असेल किंवा जो सत्तेत येणार असेल मनपामध्ये, त्याला पाठिंबा जाहीर केलाय. तर मग औरंगाबादेत जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर तुम्ही कोणत्या पक्षाला तुमचा पाठिंबा जाहीर करू शकता? नाही, मी तर ऍब्सोल्यूट मेजॉरिटीचा विचार करत आहे. म्हणजे मी माझ्या सत्तेच्या बाबतीत बोलत आहे, मी कशाला कोणालाही सपोर्ट करणार आहे. पण काय आहे की लोकल बॉडीजचं जेव्हा इलेक्शन्स असतं ना, तर लोकल इश्यूज असतं. त्या लोकल इश्यूजच्या आधारावर आता कुठे काही ठिकाणी आमच्या लोकांनी कोणत्या दुसऱ्या राजनैतिक पार्टीचं समर्थन केलेलं आहे आणि आमचा स्वार्थ होता त्यामध्ये की ज्या एरियामध्ये विकास झालेला नाही, आमचे 2 कॉर्पोरेटर्स आले, 3 कॉर्पोरेटर्स आले, मग ते सत्ताधारी जे कोणी असेल त्यांच्यासोबत जाऊन की ठीक आहे आम्ही तुम्हाला समर्थन करतो, तुम्ही या एरियामध्ये आमच्या वॉर्डामध्ये हे काम करण्याचं आम्हाला आश्वासन द्या असतं. तर ते एक लोकल लेवलचा एक इश्यू असतं. त्याच्यामध्ये असं नाही आहे की आपलं आयडिओलॉजिकल डिफरन्सेस, पॉलिटिकल डिफरन्सेस असू शकतं, पण अल्टिमेटली माय एम इज की माय एरिया शुड गेट डेव्हलप. याचा अर्थ हे नाही आहे की इम्तियाज जलील दररोज होतो भारतीय जनता पार्टीला शिव्या देतं, नरेंद्र मोदी साहेबाला दररोज क्रिटिसाइज करतो, कंडेम करतो त्यांच्या कामाच्या बाबतीत. मग जेव्हा मला काम पाहिजे त्या सरकारकडे मी जातो ना.
शिवसेनेचा माझा पॉलिटिकल डिफरन्सेस असू शकतो. लोकांचा किंवा स्वतःचा म्हणजे पाठिंबा कुणालाही दिला तरी स्वार्थ साधण्याचं काम करतो असं म्हणायला हरकत नाही. स्वार्थ म्हणजे आपल्या स्वतःसाठी नाही, आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीच्या कोणते आहे. म्हणजे आज मतलब मला शिवसेनेचा मी विरोध करत असेल, माझं पॉलिटिकल डिफरन्सेस असू शकतं, पण जेव्हा उद्धव ठाकरे साहेब चांगलं काम करतात, मी ट्विट केलेलं आहे, अनेकदा ट्विट केलेलं आहे की मला पटतं की त्यांनी जे काम केलेलं आहे, तर जे चांगलं आहे, चांगला बोलण्याची हिंमत राखायला पाहिजे. आणि तेच मी त्यांच्या इकडचे जे खासदार साहेब आहे यांना एकदा तरी सांगा की मी काहीतरी चांगलं काम केलं तर कृपा करून सांगा ना की इम्तियाज जलील हे चांगलं काम करतो. मी कधीही त्यांच्या विरुद्ध बोलले नाही, मी कधीही बोलणारही नाही, कारण माझी संस्कृती नाही आहे तशी की अशा प्रकारची भाषा वापरायची असते. पण मी तुमच्या मुख्यमंत्र्यांच्या हे करतो, कौतुक करतो की हे काम तुम्ही चांगलं केलेलं आहे. आदित्य ठाकरे साहेबांना मी पर्सनली मेसेज केलेला आहे की हे निर्णय तुमचा चांगला आहे. पॉलिटिकल डिफरन्सेस असू शकतात, पण आपण मॅच्युअर असायला पाहिजे की जे चांगलं आहे चांगलं. तुम्हाला इमॅच्युअर कुणाला म्हणायचंय का? खूप आहे राजनीतीमध्ये, खूप आहे औरंगाबादमध्ये तर खूपच मॅच्युअर होते. तर आजपर्यंत औरंगाबादमध्ये सत्ता का कशी काय गाजवली? जात धर्म हिरवा भगवा खान पाहिजे का बाण पाहिजे, आपला संभाजीनगर पाहिजे का औरंगाबाद, याच मुद्द्यावर औरंगाबादकरांनी मत दिलं होतं. म्हणून आज जे औरंगाबादची वाट लागली आहे तर ते फक्त राजनीतिक लोकांच्या मुळे नाही, लोकांच्या मुळेही लोकही तितकेही जबाबदार आहेत. 5 वर्षानंतर तुम्ही मला विचारलं नाही की इम्तियाज जलील मी तुम्हाला मत दिले होते, तुम्ही मला सांगा या 5 वर्षामध्ये तुम्ही काय काय काम केलेले आहे. आणि फक्त तुम्ही माझा जात बघून, माझा धर्म बघून तुम्ही मत देणार असेल तर मी काम करणारच नाही ना. मला इन दी एंड मला माहित आहे की इलेक्शनच्या वेळी आपल्याला हिंदू मुस्लिम करायची, औरंगाबाद संभाजीनगर करायचे, मंदिर मस्जिद करायची, हिरवा पाहिजे का भगवा पाहिजे, याच मुद्द्यावर इलेक्शन लढणार असेल तर मी काम कशाला करणार. तेच औरंगाबाद मध्ये. जर औरंगाबादच्या जनतेला सांगायचं ठरलंच तर तुम्ही नामांतराच्या मुद्द्याला समर्थन करता की मान्य करत नाही? औरंगाबादचं मी कुठल्याही नामांतराचा विरोध करतो. मी जी माझी व्यक्ती तुम्ही राय घेतली ना, मी नामांतराचा विरोध आहे. मी कोणत्याही पुतळ्याला सरकारी फंडातून पैसे नाही द्यायचे. कोणत्याही स्मारकाला, कितीही मोठा नेता असू द्या, त्याच्या स्मारकाला, अरे मी जेव्हा टॅक्स भरतो तर रोडसाठी देतो, पाण्यासाठी देतो, लाईटसाठी देतो. तुम्ही माझा पैसा कोणत्या राजनैतिक पार्टीच्या नेत्याच्या स्मारकासाठी, सरकारी जागा, सरकारी पैसा हे सगळं देतं. याचा अर्थ काय? मी कधीपासून 2014 पासून युट्यूबवर मी आपल्या व्ह्युअर्सला हात जोडून विनंती करतो, युट्यूबवर जाऊन बघा की अनेकदा मी विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये पण हे सांगितलेलं आहे की तुम्हाला श्रद्धांजली द्यायची असेल ते कोणताही नेता असू द्या, ते आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब असू द्या, बाळासाहेब ठाकरे असू द्या, किंवा कोणतंही मतलब नेता असू द्या, विलासराव देशमुख असू द्या, त्यांच्या नावाने चांगलं हॉस्पिटल तुम्ही तयार केलं असतं तर आज इतके लोक मेले नसते. तुम्ही माझ्या पैशाचा दुरुपयोग करून तुम्ही स्मारकासाठी, पुतळ्यांसाठी हे पैसे वापर केलेले आहे. म्हणून हे चुकीच्या निर्णयामुळे आज अनेक लोकांचा जीव गेलेला आहे. आता तरी सुधरा, स्मारक बांधा स्मारक, मोठा स्मारक बांधा, पण सरकारी पैशातून नाही. आज का शिवसैनिक महाराष्ट्रामध्ये इतके शिवसैनिक नाही आहे का की 10-10 रुपये, 100-100 रुपये इकट्ठा करून ते बाळासाहेबांच्या स्मारकासाठी पैसे इकट्ठा करू शकत नाही का? चला मी देतो तुम्हाला, पहिला कॉन्ट्रीब्युशन माझ्याकडून घ्या तुम्ही, पण सरकारचा पैसा कशाला घेतो? त्याच्यावर राईटच नाही आहे तुम्हाला. गोपीनाथ मुंडे साहेबांच्या स्मारकासाठी सरकारी जमीन का नाही आहे का? मी औरंगाबाद मध्ये इतकं मोठे मोठे उद्योगपती, कॉन्ट्रॅक्टर्स दाखवतो तुम्हाला की कोट्यवधी रुपयांचे ते मालक झालेले आहे. कुणाच्यामुळे? गोपीनाथ मुंडे साहेबांच्यामुळे, बाळ ठाकरे साहेबांच्यामुळे. काचे शिवसैनिक मी बघितलेले आहे इतक्या वर्षामध्ये की काय त्यांची अवस्था होती आणि आज काय किती मोठे धन्नासेठ झालेले आहेत. द्या ना आपल्या नेत्यांच्या नावाने पैसे द्या आणि सांगा की नाही आम्हाला भीक नाही पाहिजे सरकारची, आम्ही स्वतः आमच्या नेत्यासाठी आम्ही स्मारक बांधू, पुतळा बांधू करके. ते कोणी नाही करणार. आपण पाहू शकतो की औरंगाबादमध्ये अनेकांनी सत्ता उपभोगली आहे, परंतु त्यांना त्यांच्या कर्तव्याचा विसर पडला की काय असा प्रश्न सामान्य जनतेच्या मनात निर्माण होतो. कारण जर बघितलं तर आजपर्यंत औरंगाबादमधील अनेक रस्त्यांची परिस्थिती खूप दयनीय होती. त्यानंतर पाणी प्रश्न हा कायमच आहे. त्यानंतर विजेच्या खांबांचा प्रश्न, असे अनेक प्रश्नांना औरंगाबादवासीय सामोरे जात होते. तर मग तुम्ही आता सत्तेत आहात, तुम्ही खासदार आहात, केंद्राकडून तुम्हाला निधी उपलब्ध होतो, तर मग एक कोणत्या प्रकारचे व्हिजन तुम्ही औरंगाबादकरांसमोर ठेवाल?
की जेणेकरून त्यांना मत दिल्याचं सार्थक वाटेल? नाही, मला औरंगाबाद एक 3 दशकापूर्वी या औरंगाबादची ओळख म्हणजे अशी होती की एशियातला ते सगळ्यात फास्टेस्ट डेव्हलपिंग सिटी होता. असं काय झालं या 3 दशकामध्ये की मतलब औरंगाबाद इतकं मागे पडलेला आहे. कुठेतरी चूक झालेली आहे, आपल्याला मान्य करावं लागणार आहे. आणि त्याची सगळी जबाबदारी म्हणजे मी एका माणसाला नाही हे सांगू शकतो, ते सगळं औरंगाबाद जिल्ह्याचे लोकांची जबाबदारी होती की तुम्ही तुमच्या नेत्याला जोपर्यंत प्रश्न विचारणार नाही तर कधीही विकास होणार नाही. ज्या दिवशी लोकांनी तुम्हाला थांबवून की मी तुम्हाला मत दिलेले आहे, आता तुम्ही मला सांगा की या 2 वर्षामध्ये तुम्ही काय केलेलं आहे, जोपर्यंत लोक विचारतील नाही. माझी एक इच्छा आहे की औरंगाबादला पुन्हा त्याच फीचरवर की इंडियामध्ये जे फास्टेस्ट डेव्हलपिंग सिटीज आहे त्यामध्ये औरंगाबाद शहराला आणण्याचा माझा एक ड्रीम आहे. हर्षवर्धन जाधवांनी एक स्टेटमेंट दिलं होतं ज्याच्यामध्ये ते म्हणाले होते की खासदार इम्तियाज जलील हे एकनाथ चंद्रकांत खैरेंचे चेले आहेत आणि चंद्रकांत खैरे यांनी स्वतःला जिंकून घेण्यासाठी किंवा स्वतःला हिंदूंची मते घेण्यासाठी हिंदू मुस्लिम असा वाद औरंगाबादेत पेटवून देण्यासाठी इम्तियाज जलील यांना उभं राहण्यास सांगितलं. म्हणजे हर्षवर्धन जाधवांनी दिलेले स्टेटमेंट अनेक लोकांना हे वाटत होतं की हा इलेक्शन ही हिंदू मुस्लिमच्या मुद्द्यावर होणार आहे. मला अभिमान आहे की ज्या शहराचं मी आज नेतृत्व करत आहे त्या शहरातला किंवा त्या जिल्ह्यातले अनेक हिंदू लोकांनी मला मत दिलेले आहे आणि मला अभिमान आहे. तर लोक काहीही बोलतील. आणि हर्षवर्धननी सांगितलं, मी हर्षवर्धनचाही खूप आदर करतो. यंग पॉलिटिशियन आहे, खूप त्याचा फ्युचर ब्राईट आहे. मी तर त्याला एक ब्रदरली ऍडवाइस म्हणून हे सांगणार आहे की तुझं फ्युचर खूप ब्राईट आहे. बाकी दुसरे जे भांगड चाललेले आहे ते सोडलं तर तुझ्या मागे एक यंग डायनामिक पॉलिटिशियन आहे, जो एग्रेशन आहे त्याच्यामध्ये. त्या अग्रेशनचा वापर केलं तर असे कोणत्याही पार्टीमध्ये राहा, म्हणजे असं नाही आहे की मतलब ते माझ्या पार्टीमध्ये येणार आहे. कोणत्याही पार्टीमध्ये राहा तुम्ही, पण एक कमिटमेंट असलं तर तुझं फ्युचर खूप ब्राईट आहे. तुम्ही माझ्यावर काही बोला, जे माझं एलिगेशन करायचे आहे ते करा, पण मी तुला बेस्ट विशेस देतो. तुझ्यासारखे असे पॉलिटिशियन्स असायला पाहिजे. खैरेंचा चेला म्हणाली काय आहे की पॉलिटिक्समध्ये असं लोक तुमच्यावर काही नाव ठेवतं, एलिगेशन, पण इन दी एंड काय असतं, जो जीता वो सिकंदर. आणि मी जिंकलो. आता तुम्हाला काय अनालिसिस काढायचे आहे ते काढत राहा तुम्ही. मी जेव्हा इलेक्शन मध्ये उभे होतो आणि काँग्रेसचे मोठे मोठे दिग्गज नव्हते, ते सेटिंग झालेली आहे, ते यांनी पैसे घेतलेले आहे, त्यांनी हे केलेलं आहे, ते खैरे आता जिंकणार सोपं झालेला आहे. आता लोक जे बोलत होते तर आमचे जे कार्यकर्ते होते खूप नाराज व्हायचे. मी त्यांना म्हणायचं की इलेक्शनच्या दिवशी त्याला उत्तर द्यायचं आणि त्यांनी उत्तर दिले. मी जिंकलं, जो जीता. कुठेतरी तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्ही असं म्हणताय की मी जातीय राजकारणाला विरोध करतो, मग औरंगाबादेत हिंदू मुस्लिम असे यानंतर होणार नाही का? याची शाश्वती तुम्ही देऊ शकता? 100%. ही माझी जबाबदारी राहणार आहे की औरंगाबाद शहरामध्ये मी कधीही जातीय दंगा नाही होऊ देणार. कारण सगळं लोक जे आहे ना ते आमचे आहे, ते माझे आहे. म्हणजे मी कधीही बघत नाही की तुमची जात काय आहे, तुमचा धर्म काय आहे. मला लोकांनी संधी दिलेली आहे, मी माझ्या जिल्ह्यासाठी काम करणार आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये राहणारा कोणत्याही जातीच्या धर्माचा आहे. जिल्ह्याचा विकास म्हणजे सगळ्यांचा विकास आहे आणि जेव्हा मी विकास करणार आहे ते सगळ्यांसाठी असणार आहे. आणि हे जे कम्युनल टॅग औरंगाबाद जिल्ह्याला एक लागलं होतं, शहराला जे लागलं होतं, ते पुसून टाकण्याची जबाबदारी माझी आहे आणि सगळं औरंगाबादमध्ये राहणाऱ्या लोकांची आहे.